जम्मूमध्ये सैन्यानं पाकिस्तानचं ड्रोन पाडलेलं आहे। सायरन वाजल्यानंतर जम्मूमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलाय। लोकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। जम्मूमधून मोठी बातमी समोर येते। जम्मूमध्ये सैन्यानं पाकिस्तानचं ड्रोन पाडलेलं आहे। सायरन वाजला आणि त्यानंतर जम्मूमध्ये ब्लॅकआउट करण्यात आल्याचं कळतंय। लोकांना यानंतर घरातच राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। मोठी बातमी जम्मूमधून पुढे येते। इधर आ जाओ पीछे। नहीं चला हुआ ये लाइट बंद करो। ले रहे हैं कर रहे हैं चाचा अरे ये बच्चा अरे ये बच्चा कर रहे हैं नीचे ले लिया जम्मूमध्ये दृश्य समोर येत आहे। जम्मूमध्ये सैन्यानं पाकिस्तानचा ड्रोन पाडलेला आहे। ड्रोन पाडताना की दृश्य एका बाजूला आहेत आणि दुसरीकडे ड्रोन पाडल्यानंतर सायरन वाजला आणि सायरन वाजल्यानंतर जम्मूमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। लोकांना आपल्या घरातच राहण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाकडून दिल्या गेलेल्या आहेत। जम्मूमधून मोठी बातमी समोर येते। जम्मूमध्ये सैन्यानं पाकिस्तानचं ड्रोन पाडलेलं आहे। ड्रोन पाडतानाचे दृश्य आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती डाव्या बाजूला पाहतो आहोत। तर त्यानंतर सायरन वाजला आणि ब्लॅकआउट करण्यात आला, त्याची दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनच्या उजव्या बाजूला। जम्मूमधून ही मोठी घडामोड आणि या घडामोडीनंतर आता लोकांना घरातच राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। जम्मूमध्ये भारतीय सैन्यानं पाकिस्तानचा ड्रोन पाडलाय आणि या भारताच्या कारवाईची हे दृश्य। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर सर सध्या फोनवरनं आपल्या सोबत आहेत। देवळाणकर सर, मोठी कारवाई जम्मूमध्ये भारतीय सैन्यानं पाकिस्तानचं ड्रोन पाडलेले आणि त्याची दृश्य समोर आली आहेत। अत्यंत तकलादू अशा स्वरूपाचे ड्रोन सिस्टम आहे, त्यांची रडार सिस्टम आहे, हे सगळं चायनाकडनं इम्पोर्ट केलेलं आहे। आणि ज्या पद्धतीने चायनीज वस्तू ह्या तकलादू आहेत त्या सिद्ध झालेल्या आहेत, तशाच पद्धतीने चायनाने जे डिफेन्स इक्विपमेंट्स पाकिस्तानला पुरवलेले आहे ते तशाच पद्धतीने तकलादू निघत आहेत। याच्यातनं पाकिस्तानचं जे प्रचंड खच्चीकरण होतंय ते दिसून येत आहे। त्यांची HQ रडार सिस्टम आपण उद्ध्वस्त करून टाकली। आपली S-400 अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम, आमचे रडार त्यांच्या ड्रोन्सला उडवत आहेत, त्यांचे मिसाईल हे निष्प्रभ होत आहेत। आज आपण हे सिद्ध केलेलं आहे की लाहोर असेल, रावळपिंडी असेल, कोणतंही त्यांची सिटी सेफ नाहीये। त्यांना प्रोटेक्ट करणारी जी सगळी एक एअर मिसाईल डिफेन्स सिस्टम होती ती उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे। त्यामुळे पाकिस्तान केविलवाणा प्रयत्न करतो ह्या युद्धाला ह्या संघर्षाला एस्केलेट करण्याचा, वाढवण्याचा, आणि त्याची किंमत पण पाकिस्तानला मोठ्या प्रमाणात चुकवावी लागते। मला असं वाटतं की जेव्हा त्या देशाचा संरक्षण मंत्री हा एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये सांगतो की मला सोशल मीडियावरनं कळतं की आम्ही भारताचे काही फायटर प्लेन पाडले, इतकं केविलवाणं, इतकं बेजबाबदार वक्तव्य त्यांच्याकडनं केलं जात आहे। मला असं वाटतं पाकिस्तान अत्यंत केविलवाणा प्रयत्न करून हे एस्केलेट करण्याचा प्रयत्न करतो, तो प्रत्येक वेळेला तोंड घाशी पडतोय। पाकिस्तानने एस्केलेट करण्याचा प्रयत्न करू नये, कारण भारताचा प्रतिहल्ला त्यांना आता भारताने आपली संरक्षण क्षमता दाखवून दिली आज पूर्णपणे की आपण किती आत घुसू शकतो आणि आपण कशा प्रकारचा डॅमेज त्यांना देऊ शकतो। जर पाकिस्तानने थांबवलं नाही तर मी तुम्हाला सांगतो, आणि जर प्रत्यक्ष वॉर झाला, भारताकडनं प्रतिहल्ला झाला, तर पाकिस्तानचे तुकडे होतील, पाकिस्तानची जनता प्रोटेस्ट करून उठेल। आता हे ऍटलिस्ट त्यांनी ओळखलं पाहिजे आणि हे सगळे एस्केलेशनचे प्रयत्न त्यांनी थांबवले पाहिजे। अगदी देवळाणकर सर, आपण म्हणताय त्याप्रमाणे पाकिस्तानचा सगळा फोलपणा उघडकीस आलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती अर्थातच आपण म्हणलात त्याप्रमाणे आता भारतीय सैन्यानं पाकिस्तानला त्यांची जागा दाखवलेली आहे। धन्यवाद आपण केलेल्या या सगळ्या विश्लेषणासाठी। तर जम्मूमधली मोठी घडामोड ही दृश्य आपण बघतो। जम्मूमध्ये भारतीय सैन्यानं पाकिस्तानचं ड्रोन पाडलेलं आहे। ड्रोन पडतानाची दृश्य कॅमेऱ्यामध्ये काही झालेली दृश्य आपण बघतोय। दुसरीकडे या कारवाईनंतर ब्लॅकआउट करण्यात आला, सायरन वाजला आणि त्याची दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनच्या उजव्या बाजूला।